विश्रांतीनंतर आपलं स्वागत। उत्पादन खर्च वाढला असता सोयाबीन व कापसाला वर्षभर न मिळालेल्या हमीभावाचा थेट फटका यावर्षी पेरणी क्षेत्राला बसलाय। या दोन्ही पिकांचं क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 35,239 हेक्टरनं कमी झालंय। याउलट तुरीचं क्षेत्र 7,388 हेक्टर व मक्याचं 21,637 हेक्टरनं वाढल्याचं वास्तव आहे। गत वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन 2,61,427 हेक्टर व कपाशीचे 2,52,551 हेक्टर क्षेत्र होतं। या तुलनेत यंदा सोयाबीन 2,43,473 हेक्टर व कपाशीचे 2,35,266 हेक्टर क्षेत्र आहे। या दोन्ही पिकांच्या पेरणी क्षेत्रात यावर्षी घट झाली आहे। यामध्ये सर्वाधिक 17,954 हेक्टरची घट कपाशीत, तर सोयाबीनचे क्षेत्र यंदा 17,285 हेक्टरनं कमी झालंय। शासन खरेदीत अटी व शर्तीचा भरणा तसेच केंद्रावरील गोंधळ याशिवाय 2-3 महिने न मिळणारे पेमेंट, मजुरांचा तुटवडा यामुळे शेतकरी त्रस्त आहेत। भाववाढीसाठी साठवणूक करावी तर वजनात घट येत असताना दरातही वाढ झाली नाही, त्यामुळे साठवणूक हा तोट्याचा पर्याय यावेळी ठरला आहे। शिवाय सोयाबीनवर कीड व रोग तसेच काढणी पश्चात नुकसान होतं, तर कपाशीवर बोंड अळीचा अटॅक यामुळे पेरणी क्षेत्रात कमी आलेली आहे, त्यामुळे अन्य पिकांची क्षेत्रवाढ झालेली आहे।